जाऊ का मग? धन्यवाद. काय जय शिवराय मंडळी. तर आपण आज आलेलो आहोत एक नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे वरंदा घाट. तर हा अतिशय सुंदर असा निसर्गाने नटलेला घाटामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि ह्या पूर्ण घाटाचे चित्रीकरण आपण करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता आपण पूर्ण हा घाट कसा आहे हे पाहून घेऊया. तर मंडळींनो, तुम्ही पाहू शकता की हा जो वरंदा घाट आहे हा अतिशय पूर्वीपासून वापरण्यासाठी म्हणजे दळणवळण करण्यासाठी वापरला जातो. तर पुण्यावरून जर आपल्याला महाड रायगडला जर यायचं असेल तर आपल्याला फक्त हा एकच पूर्वीचा रस्ता होता आणि अतिशय वळणे या घाटामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा दरड पण कोसळते. भरपूर प्रमाणात या ठिकाणी दरड कोसळते आणि अतिशय छोटा रस्ता. केवढं नाही एवढे माग. तू शाळेत नाही का कितीला आहे? आणि तुझं गाव कोणतं? हेच का? आणि मग आता सुट्टे लागले मग जांभळे कधी का? आणि करवंद कुठे आहेत? इकडे ए इकडे. अरे इकडे ना, लाजू नको. तू कितीला आहे? आणि बहिणी बहिणी कोण आहे याच्यात? हे जांभळं कुठून आणता तुम्ही? नाही म्हणजे डोंगरावरून आणता, जंगलातून आणता का? बरं. करवंद नाही का मग तुमच्याकडे? नको. अरे आमच्या घरी जांभळ आहे, जांभळाची झाडे धर राहू देते. अरे पण हे बघ, अरे आमच्या घरी आहे मग आम्ही कशाला घेऊ? आम्हाला करवंद पाहिजे होती. ओके. ती कुठे ती पळाली? कुठे? इकडे पळाली. कोण होती? हे पळाली होती का? बरं तुम्ही आता ते आईस्क्रीम खा मस्त पैकी. हा जाऊ का मग? थँक्यू. धन्यवाद. आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण घाटामधील रस्त्याचं डांबरीकरण हे उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे रस्ता छान झालेला आहे. पण जे वळणं आहे, दरड कोसळण्याची भीती आहे, ही काय अजून या घाटामध्ये संपलेली नाहीये. तर म्हणूनच ह्या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून माणगाव मार्गे जो ताम्हाणी घाट बनवण्यात आलेला आहे तर तो रस्ता अतिशय चांगला आहे आणि आपण आता बहुतेक लोक तोच रस्ता वापरतात पुण्यामध्ये येण्यासाठी. पण हा अतिशय जुना रस्ता असल्या कारणामुळे आपण आज मुद्दामून वेळ काढून या घाटामध्ये भटकंतीसाठी आलेलो आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण पाहतात भटकंती विथ शैलेश यूट्यूब ब्लॉगर हा चॅनल. तुम्ही जर अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल
अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर पाहूया आता आपल्याला घाटामध्ये अजून काय काय पाहायला भेटते ते सर्व नजारांना आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर मंडळींनो, वरंधा घाटाच्या मध्यावरती आल्यानंतर आपल्याला किल्ले कावळागड हा पाहायला भेटतो. तर समोर जो दूरवर दिसतोय मागच्या साईडला, हाच तो किल्ले कावळागड आहे आणि तिकडे जाण्यासाठी हा रस्ता जो आहे तो आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातो. तर हा घाट माथ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती. मंडळींनो, तुम्ही पाहू शकता अतिशय वळणावळणांचा रस्ता आणि बहुतेक ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे. तर रस्त्याचं बांधकाम पण चालू आहे या ठिकाणी. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे रस्ते वाहून गेलेले पाहायला भेटतात. तिथले काम आता चालू आहे. तर अतिशय सुंदर असा निसर्गाने नटलेला हा वरंधा घाट या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. तर आत्ता आपण बऱ्यापैकी घाटाचं चित्रीकरण केलेलं आहे. तर ह्या घाटामध्ये दरड कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण जर कधी या घाटामधून जर प्रवास करत असाल तर या घाटामध्ये जास्त वेळ थांबू नका आणि सुखरूप आपला प्रवास करा, ही सर्वांना एक विनंती असेल. you.
मंडळींनो, आपण संपूर्ण वरंधा घाट हा उतरून खाली आलेलो आहोत. तर आता आपण लवकरच पोहोचणार आहोत महाड या ठिकाणी. तर तुम्ही पाहिलं की हा जो महाराष्ट्रातील अतिशय अवघड कठीण असा घाट जो आहे हा वरंधा घाट आहे. या ठिकाणावरून आपण आता आलेलो आहोत आणि याचं पूर्ण चित्रीकरण तुम्हाला दाखवलं आहे. तर मंडळींनो, लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.